देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे. रत्नागिरीमध्ये पेट्रोलमध्ये तब्बल 86 पैशांची तर डिझेलमध्ये 83 पैशांची वाढ झाली आहे. मागील आठवड्यातच इंधन दरात 3 रुपयांची वाढ झाल्याने वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रत्नागिरीमध्ये काल पेट्रोलचा दर 108 रुपये 83 पैसे इतका होता. मात्र आज तो वाढून 109 रुपये 53 पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर काल 95 रुपये 12 पैसे होता. तो आज वाढून 96 रुपये झाला आहे. सतत होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही होऊ शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट कोलमडत असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा पेट्रोलचे दर वाढले आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी वसंत लक्ष्मण सनगरे, राहणार रत्नागिरी. आणि आज इथं आम्ही गावाखेड्यातून येतो. आज तिथून जे काय रस्ते पण खराब आहे किंवा ते पेट्रोल आज 2-3 वेळा वाढतात आहे महिन्यातून. त्या सर्वसाधारण माणूस आम्ही मोडमजुरीसाठी रत्नागिरीमध्ये येतो. ते जर महिन्यात जर 2-3 वेळा जर पेट्रोल पण वाढत असेल तर मग आम्ही रोजच्या मजुरदारांनी करायचं काय? आणि हे सरकारने याची नोंद घ्यायची आहे. कारण तिथे आज मोलमजुरी करणारा माणूस एवढ्या लांबून शहरामध्ये आपल्या पोटासाठी येणार, तर त्याच्यासाठी त्यांना तुम्ही सरकारने नोंद घ्यायची आहे. आणि हे सर्वसाधारण माणसांना परवडण्यासारखं नाही आहे. एवढंच बोलायचं आहे आम्हाला.